नागपूरला आहेत, नागपुरातून ते कळमेश्वरला जातील. कळमेश्वरला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण हे शिवसेना पक्षप्रमुखांच्या हस्ते होईल. कळमेश्वर नगरपालिकेच्या माध्यमातून या पुतळ्याचं उभारणी होत आहे. भव्य पुतळा आहे. पण कळमेश्वरच्या जनतेची अशी इच्छा राहिली किंवा आहे की ह्या पुतळ्याचं अनावरण जोपर्यंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करत नाहीत तोपर्यंत त्या पुतळ्याचं अनावरण आम्ही करणार नाही. त्याच्यामुळे गेल्या साधारण 7 ते 8 महिन्यापासून हा पुतळा जनतेनं, त्या समितीनं, नागरिकांनी झाकून ठेवला होता. छत्रपतींचा पुतळा अशा प्रकारे झाकून ठेवणं हे योग्य नव्हतं. मधल्या काळामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून हा पुतळ्याचं अनावरण करावं असं प्रपोजल आलं. मंत्र्यांनी काही करावं, उपमुख्यमंत्र्यांनी करावं, पण जनतेने नकार दिला. पुतळ्याचं अनावरण फक्त उद्धव ठाकरेच करतील. त्याच्यामुळे आजचा दिवस ठरला आणि छत्रपतींच्या पुतळ्याचं अनावरण आज संध्याकाळी 6 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होईल. मालवणच्या दुर्घटनेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं होणारं हे पहिलं अनावरण आहे. मालवणच्या पुतळ्या प्रकरणात भ्रष्टाचार झाला, पुतळा कोसळला. मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की ताशी 45 किलोमीटर वारे वाहत असल्यामुळे पुतळा कोसळला. पण जो अहवाल समोर आला आहे त्यानुसार पुतळा निर्मितीसाठी अत्यंत निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरलं. त्यानंतर पुतळ्याची उभारणी करताना सुद्धा योग्य व्यवस्था केली नाही. त्याच्यामुळे खिळे आणि इतर सामान कसं गंजलं होतं आणि त्यातून हा पुतळा कोसळला. पण कळमेश्वरच्या पुतळ्याची पाहणी आम्ही केली आणि हा पुतळा योग्य पद्धतीनं उभारलेला आहे अशी आम्ही माहिती घेतली. आज उद्धवजी जातील आणि पुतळ्याचं अनावरण होईल, लोकार्पण होईल. त्यानंतर नागपूर येथे उद्धवजी साधारण विदर्भातल्या काही प्रमुख लोकांच्या गाठीभेटी घेतील. उद्धवजी शिवसेना ज्या मतदारसंघात निवडणुका लढण्यास इच्छुक आहे तेथील उमेदवार, पदाधिकारी यांच्याशी चर्चा करतील आणि आज रात्री परत मुंबईला परततील. तिला आता अदानी फाउंडेशनकडे हँडओव्हर केलेलं आहे. तर अशा पद्धतीने